आस मिलनाची भाग 12. माधुरीने मानसकडे बघून सॉरीचा इशारा केला. ते बघून मानस हसू लागला. ॲक्च्युली मानसने उमेशला अगोदरच सांगितलं होतं की माधुरीने तिथून निघण्यासाठी प्रोजेक्टचा बहाणा बनवला होता. उमेश पण माधुरीची मजा घेत होता, पण मानसने तर मला वेगळंच काहीतरी सांगितलं होतं. उमेश म्हणाला. आता माधुरी मानसला इशारा करून विचारू लागली, तेव्हा मानसने दुसरीकडे तोंड फिरवलं आणि हसू लागला. हे बघून माधुरीला समजलं की मानसने उमेशला सगळं काही सांगितलं आहे. मानस, मी आता तुला सोडणार नाही, म्हणत तिने रागाने तिथे असलेली पिलो उचलली आणि फेकली. तेव्हा मानस उमेशच्या मागे लपत म्हणाला, भाई मला आज वाचव, नाही तर माझी चटणी बनून जाईल. मानस म्हणाला आणि रूममधून पळून गेला. तेव्हा माधुरीने दुसरी पिलो उचलली आणि मानसकडे फेकली. तेव्हा ती पिलो उमेशने कॅच केली. माधुरी, मला माहीत नव्हतं की तू खोटं पण बोलतेस, उमेश हसत म्हणाला. तेव्हा माधुरी चिडून म्हणाली, तर मग काय, मी तिथे कबाबमध्ये हड्डी बनवून बसायचं होतं का तुमच्यासोबत? अरे तिथे शिव तर होता ना, तर मग तू तिथे कबाबमध्ये हड्डी कशी काय बनणार होतीस? आणि तसंही शिव माझा खूप चांगला मित्र आहे, उमेश म्हणाला. आणि ती जी तुमच्या मागे उभी होती तिचं काय? माधुरी म्हणाली. तू कोणाबद्दल बोलत आहेस? उमेश म्हणाला. तीच तुमची गर्लफ्रेंड चिपकली, रिया, माधुरी तोंड वाकडं करत म्हणाली. हे ऐकून उमेश हसत म्हणाला, ती तर तुमच्या समोरच निघून गेली होती. हो, पण ती परत आली होती आणि तुमच्या मागे उभी राहून माझ्याकडे रागाने बघत होती, माधुरी म्हणाली. कमॉन माधुरी, तू चुकीचा विचार करत आहेस. रिया फक्त माझी फ्रेंड आहे. तर मग तू माझ्यासोबत असल्यामुळे तिला काय प्रॉब्लेम असणार आहे? उमेश म्हणाला. ती तुमची गर्लफ्रेंड आहे, तर मग माझ्यापासून लपवण्यासारखी काय गोष्ट आहे? अमेरिकेमध्ये पण कुणी ना कुणी तुमची गर्लफ्रेंड असेलच ना, माधुरी म्हणाली. उमेश रागात म्हणाला, माझी कोणतीच गर्लफ्रेंड नाही आहे. तेव्हा माधुरी तोंड वाकडं करत म्हणाली, मी कसं काय यावर विश्वास ठेवू? आणि तसंही मला यांनी काय फरक पडणार आहे की तुम्हाला एक गर्लफ्रेंड आहेत की 10 गर्लफ्रेंड आहेत? हे ऐकून उमेश रागाने तिथून उठला आणि निघून गेला. त्यावर माधुरी म्हणाली, आता यामध्ये एवढं रागवण्यासारखं मी काय बोलून गेले? आणि ती पण बाहेर येऊन मानसला शोधू लागली. मानस त्याच्या रूममध्ये फोनवर प्रियासोबत बोलत होता. हे बघून माधुरी म्हणाली, जनाब को तो समय मिला नहीं की फोन पर दोनों चिपक गए. अरे माधुरी, तू इथे भाई झोपायला निघून गेला का? मानसने विचारलं. हो, अकडूजी निघून गेले. त्यांचं तोंड फुगलं होतं. माधुरी म्हणाली. मानस समजून गेला की दोघांनी आता पण भांडण केलं आहे. काय झालं? काही झालं आहे का तुमच्या दोघांमध्ये? आणि तुझा मूड ऑफ का आहे? मानसने विचारलं. मानस, तुझ्या भावाला एवढा राग का येतो प्रत्येक वेळेस? माधुरी म्हणाली. तिने मानसला रियाबद्दल सांगितलं. ओ गॉड माधुरी, तुला असं बोलायला नाही पाहिजे होतं, मानस म्हणाला. काय 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 झालं? मी काही चुकीचं बोलले का? माधुरी म्हणाली. भाईला एकही गर्लफ्रेंड नाही आहे. तो अगोदरपासूनच कोणत्याही मुलीशी बोलत नाही. फक्त शिव भाई त्याचा एकुलता एक फ्रेंड आहे, मानस म्हणाला. पण रिया ज्या प्रकारे उमेशजींना मिठी मारली त्यावरून मला तर असं वाटलं की, माधुरी म्हणाली. रिया दीदी तर फक्त ग्रॅज्युएशनपासून भाईसोबत होती, पण त्या दोघांमध्ये इतकी खास मैत्री नव्हती. ते तर कदाचित खूप दिवसानंतर भेटल्यामुळे एक्सायटेड होऊन हक केलं असेल. आजकाल हे सगळे जुने मित्र भेटल्यानंतर नॉर्मल आहे, पण भाईची कोणत्याच मुलीसोबत कसलीच फ्रेंडशिप नाही आहे, मानस म्हणाला. माधुरी स्वतःच्या डोक्यात टपली मारत म्हणाली, तर मग माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. मानस, तू माझं एक काम करशील का प्लीज? हो, पण काय? मानसने विचारलं. तू इथेच थांब, मी आलेस, म्हणत ती लवकर तिच्या रूममध्ये गेली. एका रंगीत कागदावर सॉरी लिहून त्यावर स्माइली काढली. त्यानंतर किचनमध्ये जाऊन कॉफी बनवून आणली. मानस, ही कॉफी घे आणि ही नोट घेऊन तू उमेशजींना माझ्याकडून दे प्लीज. आणि हा दुसरा कप तुझा आहे. आणि हो, यावेळेस कोणत्याच कपमध्ये मीठ नाही आहे, म्हणत ती तिचा कॉफीचा कप घेऊन रूममध्ये आली. उमेशजी, सॉरी, मी खरंच तुमचा मूड खराब करून टाकला. कदाचित या कॉफीने तुमचा मूड ठीक होईल, ती स्वतःशीच म्हणाली. मानस कॉफी घेऊन उमेशच्या रूममध्ये आला. उमेश बाल्कनीमध्ये थांबून समोर बघत होता. भाई, ही घे तुझी कॉफी, मानस म्हणाला. पण मी तर मागवली नव्हती, उमेश आश्चर्यचकित होऊन म्हणाला. हो, पण माधुरीने पाठवली आहे, मानस म्हणाला.
उमेशने कॉफीचा कप उचलला तेव्हा त्याला पिवळ्या रंगाची एक चिठ्ठी दिसली. त्याने ती उघडून बघितली तर त्यामध्ये सॉरी लिहिलं होतं. तो हसत मानसला म्हणाला, ओ, तर ही कॉफी सॉरीसाठी आहे. तर मग कॉफी पण तिनेच घेऊन यायला पाहिजे होती ना. तू आताच्या आता जा आणि तुझ्या मैत्रिणीला ही कॉफी आणि ही सॉरी परत देऊन ये. भाई, तू ही कॉफी पिऊन घे. माधुरी येणार नाही, मानस हळूच म्हणाला. माझी भीती वाटत आहे का? उमेश हसत म्हणाला. हे ऐकून मानस हळू आवाजात म्हणाला, भाई, ती या रूममध्ये आजपर्यंत कधीच आली नाही. उमेश आता चकित झाला. काय, खरंच? ती माझ्या माघारी या रूममध्ये कधीच आली नाही? हो भाई, ती या रूममध्ये कधीच आली नाही. मी खूप वेळा तिला इथे घेऊन येण्याचा प्रयत्न केला, पण तिने नेहमी हे सांगून टाळलं की तू तिला या रूममध्ये यायला मनाई केली आहेस, मानस म्हणाला. आता उमेशला आणखीनच वाईट वाटू लागलं. त्यांनी काही वेळ विचार केला आणि कॉफीचा ट्रे आणि ती चिठ्ठी घेऊन माधुरीच्या रूमकडे निघून गेला. मानस पण हसत त्याच्या रूममध्ये निघून गेला. माधुरी तिच्या रूममध्ये झुल्यावर बसून तिचा आणि उमेशचा फोटो बघत होती. मी किती दुर्दैवी आहे की मी माझ्या नवऱ्याला स्वतः मनवण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला असं रडताना बघून उमेशचं मन भरून आलं होतं. रूल तर हा आहे की ज्याने नाराज केलं आहे त्याने नाराजी घालवण्यासाठी यायला पाहिजे होतं, ना की दुसऱ्याला सॉरी म्हणायला पाठवायला पाहिजे. माधुरीने मान वर करून बघितलं तेव्हा उमेश हातात कॉफीचा ट्रे घेऊन उभा होता. अरे वा, नाराज मी होतो आणि रडत मात्र तू आहेस? हे ऐकून माधुरी पटकन म्हणाली, नाही नाही, मी कुठे रडत आहे. ते तर डोळ्यात कचरा गेला होता. उमेशने हातातला कॉफीचा ट्रे बाजूला ठेवला आणि माधुरीच्या हातातली फोटो घेतली आणि म्हणाला, काहीच तयारी न करता सुद्धा मी किती हँडसम दिसत आहे ना. हे ऐकून माधुरी हडबडून गेली. आणि तू पण खूप सुंदर दिसत आहेस. हे ऐकून माधुरी उमेशच्या तोंडाकडे बघू लागली. उमेशने हातातील फोटो साईडला ठेवली आणि माधुरीला झुल्यावर बसवत तिचा हात धरून तिच्यासमोर खाली बसला. उमेशने अशा प्रकारे तिला पहिल्यांदाच हात लावला होता. त्यामुळे माधुरीचं पूर्ण अंग शहारलं होतं. उमेश तिचे डोळे पुसत म्हणाला, तू यामुळे परेशान होतीस की मी तुझ्यावर नाराज आहे? अरे पागल, मी कसा तुझ्यावर नाराज राहू शकतो? मला तर फक्त स्वतःचा राग आला होता की स्वतःच्या चुकांमुळे मी तुझं किती मन दुखवलं आहे. आज जेव्हा तू रियाला माझी गर्लफ्रेंड म्हणालीस तेव्हा मला जाणवलं की तुला किती वाईट वाटलं असेल जेव्हा मी तुला तू मानसची पसंत आहे असं म्हटलं होतं. माधुरी, तू निश्चिंत राहा. रिया किंवा दुसरी कोणती मुलगी माझी गर्लफ्रेंड नव्हती आणि कधी होणारही नाही. माझ्या आयुष्यात येणारी पहिली आणि शेवटची मुलगी फक्त आणि फक्त तूच आहेस. माधुरी आश्चर्यचकित होऊन उमेशकडे बघत होती. उमेशजी, तुम्ही तुम्ही हे सगळं बोलत आहात? माझ्यावर विश्वास होत नाहीये ना? पण हे सत्य आहे माधुरी. मी तर फक्त तुझ्या एक्झाम कंप्लीट होण्याची वाट बघत होतो. माझी तर अशी इच्छा होती की सगळ्यांच्या समोर मी तुझी माफी मागेल आणि माझ्या मनातलं तुला सगळं सांगेल आणि पूर्ण सन्मानाने माझी बायको म्हणून तुझा स्वीकार करेल. पण आज जेव्हा मानसने सांगितलं की तू आजपर्यंत माझ्या रूममध्ये पायसुद्धा ठेवला नाहीस, त्यामुळे मला राहावलं नाही. माधुरी, नकळत मी तुझ्या किती दुःखाचं कारण बनून गेलो आहे. माधुरी, तू मला माफ करून पुन्हा पत्नीच्या रूपात माझ्या आयुष्यात परत येशील का? जे तू माझ्याकडून तुझे सगळे अधिकार परत घेतले आहेस ते तू मला परत देशील का? माधुरी, तू मला तुझ्या आयुष्यात सहभागी करून माझं आयुष्य बनवून जाशील का? मला तुझ्या आनंदाची काळजी घेण्याचा अधिकार देशील का? उमेश तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. माधुरीला तर विश्वासच बसत नव्हता की हे सगळं सत्य आहे. ती उमेशकडे फक्त एकटक बघत होती. उमेशने जेव्हा तिला दोन्ही खांद्याला धरून हलवलं तेव्हा ती भानावर आली. काय काय म्हणालात तुम्ही? मी स्वप्न तर बघत नाही ना? उमेशला समजलं की माधुरीला या सर्व गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. तेव्हा त्याने माधुरीच्या दोन्ही खांद्याला धरलं आणि तिला मिठी मारली. तेव्हा माधुरीच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ती जोरजोरात रडू लागली. तिने तिच्या दोन्ही हातांनी उमेशला गच्च मिठी मारली. जणू तिने जर आता त्याला सोडलं तर तिच्यापासून खूप दूर निघून जाईल. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू उमेशच्या हृदयाला भिजवत होते. आज त्याला खऱ्या अर्थाने माधुरीचं दुःख समजलं होतं. तिच्या दुःखाची जाणीव झाली होती.
तो तिला छातीशी धरून तिच्या केसात हात फिरवत होता. थोड्या वेळानंतर पण जेव्हा माधुरी गप्प बसली नाही तेव्हा तो हळूच म्हणाला, माधुरी. पण माधुरीने काहीच उत्तर दिलं नाही. ती तर फक्त हमसून हमसून रडत होती. उमेशने 2-3 वेळा तिला आवाज दिला, पण ती मात्र गप्प बसायचं नावच घेत नव्हती. तेव्हा उमेशने अचानक हसत त्याचे ओठ तिच्या कानाजवळ नेले आणि हळूच म्हणाला, शांत, बिलकुल शांत. जर पुन्हा रडशील ना तर मी तुला उचलून माझ्या नाही आपल्या दोघांच्या रूममध्ये घेऊन जाईल. आणि तो जाणून बुजून पुढे काही बोलला नाही. एवढं बोलताना उमेशचे ओठ माधुरीच्या कानाला लागत होते. त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या सतत कानाला होत होता. त्याचा स्पर्श होत असल्यामुळे माधुरी थंड झाली होती. तिचं पूर्ण शरीर जणू शहारून गेलं होतं. चेहरा लाजेने लाल झाला होता. तिची नजर खाली झुकली आणि तिने उमेशला धक्का दिला आणि तो दूर जाऊन उभा राहिला. उमेश परत हळूच तिच्याजवळ आला आणि तिचे दोन्ही हात पुन्हा त्याच्या हातात घेतले. माधुरी, आता जे पण काही झालं, मी जे काही बोललो ते सगळं खरं आहे. मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू आता मानसची आधी अधुरी वहिनी नाहीस, तर पूर्ण हक्काने त्याची वहिनी आहेस. मिसेस माधुरी उमेश पाटील. माधुरी खूप खुश होती. अच्छा, ठीक आहे. तर मग मिसेस पाटील, आता खूप रात्र झाली आहे. तुम्ही झोपून जा, उमेश म्हणाला. पण तुमची कॉफी थंड झाली ना, माधुरी निरागसपणे म्हणाली. तेव्हा उमेश हसला आणि म्हणाला, काही हरकत नाही. थांबा, मी पुन्हा बनवून आणते. माधुरी म्हणाली, नाही, आता राहू दे. जर तुझी इच्छा असेल तर सकाळी कॉफी बनवून स्वतः मला उठवायला ये. उमेश मजाकच्या मूडमध्ये म्हणाला. पण मी तुमच्या रूममध्ये कसं काय येऊ शकते? माधुरी थोडं अडखळत म्हणाली. ओ सॉरी, मी तर माझ्या बायकोला माझ्या रूममध्ये यायला मनाई केली होती, पण मीच आता माझी बायको बनवून तिला रूममध्ये घेऊन जाईल, उमेश म्हणाला. तेव्हा माधुरीने हसत मान हलवली. त्यानंतर उमेश गुड नाईट म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. माधुरीचे आज तर जमिनीवर पाय टिकत नव्हते. ती एवढी खुश होती की तिला झोपसुद्धा येत नव्हती. कधी ती लाजून उशीमध्ये तोंड लपवत होती, तर कधी उमेशचा फोटो बघून फोटोशी बोलत होती. त्याचा स्पर्श फील करून लाजत होती. सकाळी डायनिंग टेबलवर उमेश खूप खुश दिसत होता. तो सारखं माधुरीकडे बघत होता, जी आज ब्लॅक आणि रेड मिक्स कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. उमेशची नजर तिच्याकडे आहे हे फील करून माधुरी लाजून लाल झाली होती. मानस हे सगळं बघत होता. त्याने हळूच उमेशला विचारलं, भाई, आजची सकाळ खूपच सुंदर आहे ना? उमेश माधुरीकडे बघत म्हणाला, हो, खूपच सुंदर आहे. आणि माधुरी मानसने विचारले, ती तर त्यापेक्षाही जास्त सुंदर आहे, उमेश म्हणाला. आता मानस हसू लागला. तेव्हा उमेश त्याच्याकडे रागाने बघू लागला. तो समजून गेला की मानस त्याची खिजत होता. तर भाई, फायनली तुमच्या दोघांचं पॅचअप झालं, मानस म्हणाला. हो मानस, आता सगळं काही ठीक आहे, उमेश हसत म्हणाला. तर मग ही खुशखबरी आई बाबांना पण द्यायची का? माधुरी हे ऐकून लाजली आणि किचनमध्ये पळाली. तेवढ्या सीमाताई म्हणाल्या, आई आणि बाबांना खुशखबर द्यायची काहीच गरज नाहीये. आम्ही तर सकाळपासूनच माधुरीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समजून गेलो आहोत. उमेश, आज मी खूप खुश आहे. आज मला वाटत आहे की मी माझ्या मित्राशी नजर मिळवू शकतो, दामोदरराव म्हणाले. सीमाताईंनी माधुरीला बोलावलं आणि तिला उमेशच्या बाजूला बसवलं. त्यानंतर घरात काम करणाऱ्या मोनाताईंना दुष्ट काढायचं सामान घेऊन यायला सांगितलं. सीमाताईंनी दोघांची दुष्ट काढली आणि ते सामान बाहेर फेकून यायला सांगितलं. त्यानंतर त्या देवघराकडे गेल्या. त्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या हातामध्ये मंगळसूत्र होतं. ते बघून माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं. उमेशने जेव्हा हे बघितलं तेव्हा तो म्हणाला, आई, असं नाही. माधुरीने जे माझ्यामुळे गळ्यातून काढलं होतं, आता मी हे पूर्ण सन्मानाने तिच्या गळ्यात घालीन. आता हे ठेवून दे. हे ऐकून सीमाताई म्हणाल्या, पण ती वेळ कधी येईल? आई, खूप लवकरच ती वेळ येईल. फक्त मानस आणि माधुरीचे एक्झाम कंप्लीट होऊ दे, उमेश म्हणाला. सीमाताईंनी माधुरीकडे बघितलं तेव्हा तिने पण सहमती दर्शवली. त्यानंतर त्यांनी मंगळसूत्र मंदिरात परत ठेवून दिलं. मानस माधुरीच्या कानात म्हणाला, आज तू बाईसोबतच कॉलेजला जा. मी ही खुशखबरी अजून कोणाला तरी ऐकून येतो. हे ऐकून माधुरीचे गाल लाल झाले. आई, मला आज खूप महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मी लवकर जाणार आहे, मानस थोडं जोरात म्हणाला. माधुरीला भाई ड्रॉप करेल. भाई, काय भाई करशील ना, म्हणत तो लवकर बाहेर निघून गेला. माधुरी पण तयार होऊन उमेशसोबत कॉलेजला निघून गेली. गाडीमध्ये ड्राईव्ह करत असताना उमेश गालातल्या गालात हसत होता.
काय झालं, तुम्ही जरा जास्तच खुश दिसत आहात, माधुरीने विचारलं. आज तू स्वतःहून माझ्या बाजूच्या सीटवर बसली आहेस, उमेश म्हणाला. तर मग काय झालं, या सीटवर माझा अधिकार आहे, माधुरी म्हणाली. आणि माझ्यावर, उमेश म्हणाला. हे ऐकून माधुरी लाजली. उमेशने एका हाताने गाडीची स्टेअरिंग सांभाळली आणि दुसरा हात माधुरीच्या हातावर ठेवून गाडीच्या गिअरवर ठेवला. माधुरी, तू खुश आहेस ना, उमेशने विचारले. हो उमेशजी, मी खूप खुश आहे. तर मग तू हॉस्टेलला जाऊ नकोस ना? तुला न बघता मी हे 6 दिवस कसं काय घालवू, तूच सांग, उमेश म्हणाला. फक्त 1 महिन्याची तर गोष्ट आहे ना, त्यानंतर एक्झाम आणि मग कॉलेज संपेल, त्यानंतर मी घरीच येईल. तुमच्याशिवाय माझं दुसरं आहेच कोण, म्हणत असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. उमेश तिच्याकडे बघत म्हणाला. माधुरी, आता रडू नकोस प्लीज. मला मनवायला येत नाही, नाहीतर तुला समजावण्याच्या नादात आणखी गडबड करून बसेल. हे ऐकून माधुरी हसली. तेवढ्या शिवचा फोन आला. हे उमेश, कुठे आहेस तू? मी माधुरीला कॉलेजला ड्रॉप करायला जात आहे, त्यानंतर ऑफिसला जाईल, उमेश म्हणाला. तर मग वहिनीसोबत पॅचअप झालं? हा शिव म्हणाला. फोन स्पीकरवर होता. शिवने वहिनी म्हटल्यामुळे माधुरीने उमेशकडे बघितलं. तेव्हा त्याने पण इशाऱ्याने सांगितलं की शिवला सगळं माहीत आहे. माधुरी खूप खुश झाली. रियाने आज पार्टी ठेवली आहे आपल्या सगळ्या जुन्या मित्रांसाठी, त्यामुळे तिने मला तुला कळवायला सांगितलं, कारण तिच्याकडे तुझा नंबर नाहीये, शिव म्हणाला. ठीक आहे, मी येऊन जाईल, उमेश म्हणाला आणि फोन ठेवून दिला. रियाचं नाव ऐकून माधुरी थोडी विचलित झाली होती. तेव्हा उमेशने गाडी साईडला थांबवली आणि तिचे दोन्ही हात हातात घेऊन तो म्हणाला. माधुरी, तू विश्वास ठेव की काहीही झालं तरी माझ्या आयुष्यात सामील होणारी तू पहिली आणि शेवटची मुलगी आहेस. आणि त्याने माधुरीच्या माथ्यावर त्याच्या प्रेमाची निशाणी सोडली आणि तिला अस्वस्थ केलं. माधुरी पण डोळे बंद करून ती फिलिंग अनुभवत होती. ती पण हळूच म्हणाली, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मानसने त्याच्या 4ही मित्रांना माधुरी आणि उमेशच्या पॅचअपची खुशखबरी सांगितली. सगळेजण माधुरीसाठी खूप खुश होते. परेशने पण आता मोकळ्या मनाने त्या दोघांचं नातं स्वीकारलं होतं. त्याने पण माधुरीचं अभिनंदन केलं. उमेश संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला. फ्रेश झाल्यानंतर तो तयार होऊन रियाच्या पार्टीला जाण्यासाठी निघाला. तिथे त्याच्या कॉलेजचे खूप सारे क्लासमेट होते. सगळेजण एवढ्या दिवसानंतर एकमेकांना भेटून खूप खुश होते. रिया सारखं उमेशच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत होती, पण उमेश मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. तो तर फक्त शिवसोबत गप्पा मारण्यात बिझी होता, किंवा तो जबरदस्ती तिथे थांबला होता असं म्हटलं तरी चालेल. त्याला सारखं माधुरीची आठवण येत होती. त्याचं मन माधुरीला भेटण्यासाठी बेचैन होत होतं. शिवने त्याची बेचैनी ओळखली होती, त्यामुळे तो मजाकमध्ये म्हणाला, एवढं मन होत आहे तर जाऊन तिला भेट ना. पण कसं जाऊ? ती घरी थोडी ना आहे, ती तर हॉस्टेलला निघून गेली आहे, उमेश म्हणाला. अरे तर मग मानसशी बोलून घे ना, तो पण त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला हॉस्टेलवर जातच असेल ना, शिव म्हणाला. थोड्या वेळानंतर उमेश डोकं दुखत आहे हा बहाणा करून रियाला सांगून पार्टीमधून निघून गेला. रियाने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. इकडे हॉस्टेलच्या रूममध्ये प्रिया माधुरीची खेचत होती आणि माधुरी लाचून लाल होत होती. माधुरी, आता तू घरी परत जा, प्रिया म्हणाली. नाही, मी तर एक्झाम संपल्यानंतरच घरी जाणार आहे. तोपर्यंत तुला इथे करमेल का? तुझं मन लागेल का? प्रियाने विचारलं. का नाही करमणार, माधुरी म्हणाली. भाईचं काय होईल, प्रिया म्हणाली. हे ऐकून माधुरी उदास होत म्हणाली, माहीत नाही, ते पण म्हणत होते की तू घरी परत ये. तर मग जा ना, प्रिया म्हणाली आणि माधुरीचा हात धरून बसली. माधुरी, तुला आता जास्तीत जास्त उमेश भाईंसोबत वेळ घालवायला पाहिजे. इतक्या दिवसानंतर तुला तुझं प्रेम भेटलं आहे, त्याला फील कर, हा क्षण एन्जॉय कर, एकमेकांना जाणून घ्या. पुन्हा कोणताच गैरसमज तुमच्या दोघांमध्ये होणार नाही. हे क्षण खूप किमती आहेत, त्यांना असं हातातून जाऊ देऊ नकोस. तू बोलत तर एकदम बरोबर आहेस, पण आता फक्त 1च महिन्याची गोष्ट आहे, त्यानंतर आम्ही सोबतच राहणार आहोत आणि तसंही थोडा दुरावाही गरजेचा आहे. त्यामुळे तर त्यांना या नात्याची कदर होईल, माधुरी म्हणाली. ठीक आहे, जे तुला योग्य वाटेल ते कर. मी आणि मानस तुझ्यासाठी खूप खुश आहोत. तुला माहीत आहे माधुरी, बघायला गेलं तर मी तुला काही महिने अगोदरच भेटले आहे, पण तुला माहीत आहे, मी जेव्हापासून तुला ओळखते तेव्हापासून मी मानसला भेटले आहे.
त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं नाव अगोदर असतं. एक अनोळखी नातं तुझ्याशी झालं होतं. तुमच्या दोघांचं प्रेम बघून नेहमी हाच विचार येतो की कदाचित देवाने चुकून तुम्हाला वेगवेगळ्या जागी पाठवलं आहे. तुमच्या दोघातलं प्रेम तर सख्या बहीण भावापेक्षाही जास्त आहे. आता मलाच बघ ना. बघायला गेलं तर माझ्या काकांची सगळीच मुलं माझी भाऊ बहीण आहेत, पण कधीच कुणाला माझी आठवण सुद्धा येत नाही. बिना आईवडिलांची मी माझ्या काका काकूंच्या इथे वाढली आहे. कुणी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात सुद्धा फिरवला नाही. पण तू मला प्रत्येक नात्याचं प्रेम दिलंस. आई बहीण या सगळ्यांची कमी पूर्ण केलीस. तू फक्त मानसचीच नाही तर माझी सुद्धा बहीण आहे. रात्री जेव्हा मानसने भाईच्या कन्फेक्शनची गोष्ट सांगितली तर मी खूप खुश झाले. असं वाटत होतं की तू माझीच कुणीतरी आहेस आणि तुझा आनंद माझा आनंद आहे, प्रिया बोलत होती. माधुरीने प्रियाला मिठी मारली. तू पण माझीच आहेस ना. माझ्यासाठी जसा मानस आहे तशीच तू सुद्धा आहेस. आम्ही सगळे तुझा परिवार आहोत आणि तू आमच्या परिवाराचा हिस्सा आहेस. आजपासून तू स्वतःला कधीच एकटी समजू नकोस. मानस सेटल होताच मी तुला त्याची बायको बनवून कायमचं माझ्यासोबत घरी घेऊन जाईल. त्यानंतर मी तुला माझ्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही. हे ऐकून प्रिया लाजली. तेवढ्यात माधुरीचा फोन वाजला. उमेशचं नाव बघून प्रियाने माधुरीला चिडवायला सुरुवात केली. आता तर ते चिपकलीच्या पार्टीमध्ये असतील, तर मग ते मला का कॉल करत आहेत? माधुरी म्हणाली. चिपकली नाव ऐकताच प्रिया हसू लागली. काय सुंदर नाव दिलं आहेस तू तिला, चिपकली. हा हा हा. तू बघितलंस ना ती त्या दिवशी कशा प्रकारे उमेशला चिपकत होती? माधुरी म्हणाली. अगं ते सगळेजण कॉलेजचे फ्रेंड आहेत, मला माहीत आहे, पण तिला बघून मला चांगलं वाटत नाही, माधुरी म्हणाली. बरं ते सगळं जाऊ दे, अगोदर फोन रिसीव कर.